Let's solve new example. If sec inverse in the bracket 7x cube minus 5y cube divided by 7x cube plus 5y cube is equal to m. Show that d2y by dx square is equal to 0. दिलेले एक्झाम्पल आहे सेक इनवर्स इंटू 7x क्यूब मायनस 5y क्यूब डिवायडेड बाय 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू यम. सेक इनवर्स दुसऱ्या साईडला घेतल्यानंतर काय येणार 7x क्यूब मायनस 5y क्यूब डिवायडेड बाय 7x क्यूब प्लस 5y क्यूब इज इक्वल टू सेक यम. त्याला आपण ए म्हणणार आहे. नेक्स्ट बघा 7x क्यूब मायनस 5y क्यूब इज इक्वल टू ए न मल्टिप्लाय केलं 7ax क्यूब प्लस 5ay क्यूब. नेक्स्ट बघा 7x क्यूब मायनस 7ax क्यूब इज इक्वल टू 5ay क्यूब प्लस 5y क्यूब. 7x क्यूब कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये 1 मायनस ए इज इक्वल टू 5y क्यूब कॉमन काढलं ब्रॅकेटमध्ये 1 प्लस ए. Therefore 7x cube divided by 5y cube is equal to 1 plus a divided by 1 minus a. And say 1 plus a divided by 1 minus a ला k constant k म्हटले. Therefore 7x cube minus 7x cube is equal to k into 5y cube. म्हणजेच आता ही तुमचं व्हॅल्यू आली केची व्हॅल्यू आली 7x क्यूब अपॉन 5y क्यूब. आता ही सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आले. आता डिफरन्शिएट केले डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. 7x क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 21x स्क्वेअर मायनस के कॉन्स्टंट आहे 5y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 15y स्क्वेअर वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. Therefore dy by dx is equal to 21x square divided by 15y square into 1 upon k is equal to 7 ला 21 upon 15 ला 3 ने भाग घालवलाय 7x square divided by 5y square into k ची व्हॅल्यू आहे 7x cube divided by 5y cube. तर 1 upon k ची व्हॅल्यू 5y cube divided by 7x cube. 7 7 कॅन्सल झालं 5 5 कॅन्सल झालं एक्स स्क्वेअर कॅन्सल झालं वाय स्क्वेअर कॅन्सल झालं. आन्सर आलं वाय अपॉन एक्स. dy बाय dx ची व्हॅल्यू आली वाय अपॉन एक्स. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. परत डेरिव्हेटिव्ह काढलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह dy बाय dxचं डेरिव्हेटिव्ह d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू वाय अपॉन एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ वाय dy by dx minus y constant derivative of x 1 divided by x square. dy by dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची x into y upon x minus y divided by x square. x x कॅन्सल झालं अंशाला राहिलं y minus y divided by x square आणि y minus y 0 upon x square is equal to 0. Therefore d2y by dx square is equal to 0. नेक्स्ट एक्झाम्पल बघा ह्याच टाईपचं नेक्स्ट एक्झाम्पल आहे. इफ y is equal to log of in the bracket x plus in the square root x square plus a square bracket raised to m. Show that x square plus a square into d2y by dx square प्लस एक्स इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. हे आपल्याला दाखवायचं आहे. दिलेली व्हॅल्यू आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू यम आणि आपल्याला दाखवायचं काय आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू d2y बाय dx स्क्वेअर प्लस एक्स इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. दिलेली व्हॅल्यू y घेतली आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ in the bracket x plus in the square root x square plus a square bracket raised to m. Differentiate with respect to x. Derivative काढलं y चा डेरिव्हेटिव्ह आहे ना differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx is equal to log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x तसं log
log x plus in the square root x square plus a square raised to m चं डेरिव्हेटिव्ह 1 upon in the bracket x plus in the square root x square plus a square raised to m. परत ह्या फंक्शनचं परत डेरिव्हेटिव्ह करायचं, त्याचं डेरिव्हेटिव्ह m इंटू एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू m मायनस 1. नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू अंशाला व्हॅल्यू आली m इंटू एक्स प्लस इन द स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर रेस टू m मायनस 1 divided by x plus square root x square plus a square raised to m into x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा परत डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू 2x is equal to m into in the bracket x plus in the square root x square plus a square raised to m minus 1 divided by x plus in the square root x square plus a square raised to m into 1 plus 2 cancel झालं x upon square root x square plus a square is equal to m into in the bracket x plus square root x square plus a square raised to m minus 1 divided by x plus square root x square plus a square raised to m into denominator सेम केला, अंशाला येणार x plus square root x square plus a square divided by square root x square plus a square. मग अंशाची व्हॅल्यू काय झाली बघा, m इंटू इन द स्क्वेअर रूट एक्स प्लस in the bracket x plus square root x square plus a square raised to m divided by in the bracket x plus square root x square plus a square raised to m into 1 upon square root x square plus a square. अंशाची छेदाची व्हॅल्यू कॅन्सल झाली, dy by dx is equal to m upon in the square root x square plus a square. म्हणजे स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरनं dy by dx ला मल्टिप्लाय केलं, therefore square root x square plus a square into dy by dx is equal to m. आता ही सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये आले, परत डिफरन्शिएट करायचं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, dy by dx चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx स्क्वेअर प्लस dy by dx कॉन्स्टंट आहे, स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह इंटू 2x dy by dx इज इक्वल टू 0. म्हणजे आन्सर येणार देअरफोर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर छेदाचं स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरनं प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं तर स्क्वेअर रूट जाणार एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर d2y बाय dx स्क्वेअर प्लस 2 कॅन्सल झालं, छेदाचं स्क्वेअर रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरनं मल्टिप्लाय केल्यामुळे ते कॅन्सल होणार आणि नेक्स्ट सेकंड टर्म येणार प्लस एक्स इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर next example, if x square plus 6xy plus y square is equal to 10, show that d2y by dx square is equal to 80 divided by 3x plus y bracket cube. नेक्स्ट बघा दिलेली व्हॅल्यू घेतले, एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस y स्क्वेअर इज इक्वल टू 10. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डेरिव्हेटिव्ह काढलं, एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x प्लस 6x कॉन्स्टंट वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस 6y कॉन्स्टंट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2y वायचं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू 0. मग dy बाय dx ची टर्म एका ब्रॅकेटमध्ये घ्यायचं, दुसरी टर्म एका ब्रॅकेटमध्ये 2x प्लस 6y प्लस 6x प्लस 2y इंटू dy बाय dx इज इक्वल टू 0. देअरफोर dy बाय dx इज इक्वल टू मायनस 2x
plus 6y divided by 6x plus 2y. मग अंशाचं छेदाचं 2 कॉमन काढलं, कॅन्सल केले, इज इक्वल टू मायनस in the bracket x plus 3y divided by 3x plus y. Next बघा, differentiate with respect to x. y चा डेरिव्हेटिव्ह d2y by dx square, dy by dx चा डेरिव्हेटिव्ह काढलं d2y by dx square इज इक्वल टू मायनस कॉन्स्टंट आहे छेद u अपॉन v कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ u मायनस u कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ v डिवायडेड बाय v स्क्वेअर. त्या फॉर्म्युला वापरायचा. मायनस इन द ब्रॅकेट 3x प्लस वाय कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस 3y मायनस x प्लस 3y कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ 3x प्लस y डिवायडेड बाय 3x plus y bracket square. d2y by dx square is equal to minus in the bracket 3x plus y constant, derivative of x plus 3y, x derivative 1 plus 3y, 3 constant है, y derivative dy by dx minus x plus 3y constant, 3x derivative 3 plus y derivative dy by dx divided by 3x plus y bracket square. Next बघा, d2y by dx square is equal to minus in the bracket 3x plus y constant है, 3x plus y into 1 3x plus y plus 3x plus y into 3 9x plus 3y into dy by dx minus 3 into x plus 3y 3x plus 9y plus minus minus 3x plus minus x plus 3y dy by dx divided by 3x plus y bracket square is equal to minus in the bracket 3x plus y minus 3x minus 9y. dy by dx ची टर्म एका ब्रॅकेटमध्ये घेतली आणि राहिलेली टर्म एका ब्रॅकेटमध्ये घेतली, प्लस dy by dx ची टर्म काय येणार 9x plus 3y minus x minus 3y into dy by dx divided by 3x plus y bracket square is equal to minus in the bracket फर्स्ट ब्रॅकेटमध्ये बघा मायनस 3x प्लस 3x कॅन्सल होणार, मायनस 9y प्लस y मायनस 8y. सेकंड ब्रॅकेट प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होणार, 9x मायनस x प्लस 8x dy by dx divided by 3x plus y bracket square is equal to मायनस साइन ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं, मायनस मायनस प्लस 8y प्लस मायनस मायनस 8x dy by dx ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, मायनस x प्लस 3y डिवायडेड बाय 3x प्लस y आणि छेदाला 3x प्लस y ब्रॅकेट स्क्वेअर. आता अंशाला बघा डिनॉमिनेटर सेम केलं, d2y बाय dx स्क्वेअर इज इक्वल टू डिनॉमिनेटर सेम केला 8y इंटू 3x प्लस y मायनस मायनस प्लस 8x into x plus 3y divided by 3x plus y bracket cube is equal to 8y into 3x 24xy 8y plus y 8y into y 8y square 8x into x plus 8x square 8x into 3y 24xy divided by 3x plus y bracket cube is equal to 8x square plus 48xy plus 8y square divided by 3x plus y bracket cube is equal to अंशाचं 8 कॉमन काढलं, ब्रॅकेटमध्ये काय राहणार एक्स स्क्वेअर 8 इंटू एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर divided by 3x plus y bracket cube. d2y by dx square is equal to 8 into
एक्स स्क्वेअर प्लस 6xy प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 10 ही व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे. तिची व्हॅल्यू 10 आहे. ती व्हॅल्यू त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केली डिवायडेड बाय 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब म्हणजे 8 इंटू 10 80 डिवायडेड बाय 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब आणि इथं एक्झाम्पल संपले. तुम्हाला काय व्हॅल्यूज काय शो दॅट d2y/dx² इज इक्वल टू 80 डिवायडेड बाय 3x प्लस वाय ब्रॅकेट क्यूब ही व्हॅल्यू दाखवायला सांगितली होती, ती दाखवलेली आहे. एक्झाम्पल इथं समाप्त झालेलं आहे आणि डेरिव्हेटिव्ह हा चॅप्टर इथं संपलेला आहे. न्यू चॅप्टर पुढच्या लेक्चरला पुढच्या पॉईंटला सुरू करायचं आहे आणि डेरिव्हेटिव्हचा हा एक्झरसाइज इथं संपलेला आहे. सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फक्त अभ्यासाला आहे, nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपणाला अभ्यासाला नाही. त्यामुळं